माघारी यायला येईल ना? जमलेला आहे. नाही, दमाच विषय नाही, रिस्क आहे. तर नमस्कार, सकाळचे वाजलेले आहेत 9:02 आणि आम्ही निघालेलो आहे प्रवासाला. आता पोरांना पिक करणार वाटेत. तर सांगायचं रिझन म्हणजे आज आहे गाण्याचा बड्डे. गणेश पवार जे आपले टीम मेंबर आहे त्यांचा बड्डे आहे आज. 9 जून तारीख आहे. आणि मग त्याच्यासाठी गाण्याला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जायचं म्हणून आम्ही निघालो आहे. अजून डेस्टिनेशन ठरलेलं नाही आहे. ओझरडे चाललं होतं, पण ओझरडे जरा लांब पडते आणि आजच्या दिवसात ओझरडे उरकणं शक्य नाही आहे किंवा वेळ लागेल खूप. तर आम्ही बघतोय, जरा ट्राय करतोय आता वजराई वगैरे कुठेतरी जायचा. बघूया काय होतं, तुम्हाला कळेल नंतर. तर आपण यश भाऊला उचललेला आहे आणि त्याला पण माहिती केले की सकाळी, आणि यश भाऊला उचललेला आहे. त्याला पण माहित नव्हतं कुठं जायचं आहे. तो आलाय चांगले कपडे घालून. त्याला म्हणलं शूज घालून ये, जरा काहीतरी जरा चड्डी वगैरे एखादी एक्स्ट्रा घे, भिजलो चुकून तर. तो पण आता चड्डी नाही घेतलेली, शॉर्ट घेतलेले आहे त्यानं. बघूया, पॅन्ट घेतलेली आहे. तर बघूया आता कुठं जातोय आपण, आपल्यालाच माहित नाही अजून कुठं जातोय ते. बघूया, ठरवूया पुढे जाऊन. बाय बाय. हा, हे अजून एक गोष्ट, गाण्याला माहित नाही आम्ही चाललोय त्याच्या बड्डेसाठी. त्यामुळे उगीच जर एखाद्यानं विश नाही केलं तर परत म्हणू नका गणेशला विश पण नाही केला ह्या होत्या. कळलं का? ठेवा. आमचा प्लॅन होता रात्री बड्डे करायचा, पण ह्या पुरीनं सगळा घोळ केलाय. मी काय केलंय? स्टेटस टाकलाय, हॅपी बर्थडे विश केलंय त्याला. आणि ह्याचा बर्थडे आहे आज. थँक्यू. आम्ही तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, तुम्हाला सांगू मित्रांनो, खरं तर ना जर कोणाचा बर्थडे असेल ना तर केक घेत जाऊ नका. काय होतं, केक वरती क्रीम असतील आणि क्रीम कोणी खात नाही, वाया जाते क्रीम, पैसे वाया जातात. त्यापेक्षा अशा पेस्ट्री आणायच्या, व्हरायटी खायला भेटते आणि चांगलं खायला भेटतं. आणि आज ह्याचा उपवास आहे. माझा उपवास आहे. उघडा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी आम्हालाच माहित नाही. पहिला घास चिवचा फोटो नाही काढणार आम्ही. आणि आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. डेस्टिनेशन आहे वजराई वॉटरफॉल. द बिगेस्ट वॉटरफॉल इन द इंडिया इज द कंट्री इज द वजराई. वजराईचा वॉटरफॉल. आपण त्यावेळेला वजराईच्या वॉटरफॉलला वजराई. दुनियेचं सगळं वेगळं चाललंय आणि हिचं काय चाललंय, कपडे घ्या, ह्याव घ्या, त्याव घ्या. अरे बघ किती कसली पॅन्ट घेतली. We are leading towards the Vazrai waterfall. Waterfalls. पावसाळा आला आणि सातारकर धबधब्यावरती गेले नाहीत असं होतच नाही. आणि त्यामुळं गणेशच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही निघालो होतो वजराई वॉटरफॉलच्या ट्रेकसाठी. वाटेत जाता जाता कासचं निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही थांबलो एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी. मी इथनं उतरू शकतो का माहिती आहे? उतरा. हिरकणी, आमची हिरकणी. हिरकाडा. हिरकणा. पावशेर केस 500 रुपयाला, अर्धा किलो केस 2000 रुपयाला, 1 किलो केस 5000 रुपयाला. केस घेणार केस. वाघ कुठे वाघ? वाघ वाघ. साताऱ्याच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा म्हणजे वजराई धबधबा. भारतातलाच नव्हे तर आशिया खंडातला सर्वात उंच धबधबा अशी या धबधब्याची ओळख आहे. We are here in the Amazon forest of the India.
साताऱ्याच्या बांबोलीच्या जंगलात म्हणजे जंगल कुठला माहित नाही मला, पण बांबोली गावाकडे चाललोय आम्ही. आणि हा सगळा परिसर आहे कास पठाराचा. कास बरोबर ना? कास पठाराचा परिसर आहे. आणि आम्ही इथून आता जाणार आहोत थेट वजराई धबधब्याला. वजराई हा धबधबा जगातला आशियातला सगळ्यात उंच धबधबा आहे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्यामुळे कोण जर ज्ञान हिपलत असेल ना, ह्यो धबधबा चांगला आणि तो धबधबा चांगला कम टू वजराई वॉटरफॉल. वजराई वॉटरफॉल. हो घेतो. याला काय चालू फोटो काढतोय इथं झोपून. गुड. आणि आमच्यासारखा कोणतरी हौशी कलाकार आम्हाला भेटलेला आहे फोटो काढणं झोपून रस्त्यावर. सॉरी गाईज. तर इथं आल्यानंतर तुम्हाला 2 रस्ते गावतील. एक वरती जातोय, वरती आहे कास पठार, कास तलाव, कुमुदिनी तलाव. खाली जा. आणि इकडच्या साईडला आहे घाटादेवी मंदिर, बांबोली म्हणजे वजराई धबधबा आणि बामनोली. आपल्याला खालच्या साईडनं जायचे जंगलात. बाय बाय. एक महत्वाची सूचना आहे वजराई धबधब्याला येणाऱ्यांनी, जास्त दुपार करू नका, कारण परत रिटर्न यायला आपल्याला संध्याकाळच्या आत रिटर्न यावं लागतं. कारण संध्याकाळी जंगली प्राणी जे असतात ना, वाघ, ससाना, गरुड, हत्ती, उंट, हे सगळे प्राणी, गवा, हे सगळे प्राणी येतात. जिराफ, सगळ्यात गावा सापडतो इकडं गवा सापडतो जास्त, बिबट्या सापडतो आणि वाघ सापडतो. प्रश्न बघा आलाय तुला एक. काय करतो? उंट इथं पाणी प्यायला येतो. आणि भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. कास पठाराच्या डोंगरावरून हा धबधबा 3 टप्प्यांमध्ये पडतो. ज्यावेळेस पाऊस वाढतो त्यावेळेस या धबधब्याचं विहंगम दृश्य बघण्यासारखं असतं. म्हणजे जर तुम्ही पाऊस वाढल्यानंतर वजराई धबधबा पाहायला आलात तर वजराई धबधब्याचं प्रचंड महाकाय स्वरूप असल्यामुळं तुम्हाला वजराई धबधब्याच्या खालीपर्यंत जाता येत नाही. नमस्कार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत वजराई धबधब्याला 50 रुपये एंट्री फी होती. त्या वर्षी ती फी वाढवून 70 रुपये केलेली आहे. एका पर्सनला 70 रुपये 5 वर्षाच्या वरच्या. आणि दुसरी एक गोष्ट, आम्हाला तर त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला तर त्यांनी सांगितलंय की तिथं गेल्यानंतर तुम्हाला खाली जाता येणार नाही पाण्याजवळ, कारण वन विभागानं काहीतरी जाळी वगैरे लावलं असं सांगितलं त्यांनी. आता बघूया तिथं जाऊन. आणि इथं असं शो पॉईंट केलं आहे त्यांनी सेल्फी पॉईंट. अतिशय सुंदर अशा इथं चिरांच्या पायऱ्या केलेल्या आहेत, वाट केलेल्या आहेत. आम्ही चाललो या चिरांच्या वाटेनं वजराई धबधब्याला. मंडळी, जर तुम्ही पावसाळा वाढल्यानंतर वजराई धबधब्याला येण्याचा विचार करत असाल तर कृपया धबधबा लांबून पाहण्यात आनंद घ्यावा. वजराई धबधब्याचं प्रचंड आणि महाकाय स्वरूप लांबूनच देखणं दिसतं. हो बघ काय काय रे. अँड वी आर गोईंग बॅक फ्रॉम वजराई, कारण ह्यो माणूस सेंट मारून आलाय आणि नुकत्याच 2-3 माश्या आमच्यापाशी गोंगावलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला असं वाटतं की रिस्क नको घ्यायला. आणि तुम्ही सुद्धा जर येत असाल कुठल्याही ट्रेकिंगला, कुठेही जात असाल, परफ्यूम मारून येऊ नका. आज नाही मारला परफ्यूम त्यानं, आज नाही मारलेलं परफ्यूम, आधीच मारलेला त्यानं, पण त्याचा वास येतोय. त्यामुळं येऊ नका तुम्ही परफ्यूम मारून. थँक्यू, बाय. आम्ही परत माघारी चाललेलो आहे वजराईला, कारण हा पोरगा शर्ट बदलून आलाय. परत चाललोय मी ढेकरले मला वडापावची मस्तपैकी. अबे साले. खूप छान असा ट्रेक आहे, अजिबात दम वगैरे, मला तर अजिबात दम लागलेला नाही. प्लेन ट्रेक आहे, छान ट्रेक आहे एकदम, म्हणजे असा ट्रेक आहे. फक्त आता विषय असा झाला की पाऊस थोडासा पाहिजे होता
आम्ही जरा उन्हात आलोय. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की ही लोक उन्हाची काय गेलेत का, तर तुम्हाला इथली सगळी परिस्थिती सांगता यावी म्हणून आम्ही उन्हात आलोय. नंतर आम्हाला पावसाळ्यात म्हणलं आम्हाला मज्जा. अच्छा हमको सिखा रिया है. आता माझी रोड आहे. चल 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 चल. ए जंगल, वाव. एंटरिंग इन द जंगल. या अशा घनदाट जंगलामधून जिथं प्रकाश सुद्धा कमी येतो अशा वाटेमधून आपल्याला वजराई धबधब्याच्या ट्रेकला जावं लागतं. आता ही पायवाट लोकांनी जाऊन जाऊन चांगली तयार झाले, त्यामुळं इथं आम्हाला गाईडची आवश्यकता भासली नाही. पण अर्थातच पाऊस कमी होता आणि धबधब्याचं पाणी कमी होतं म्हणून गाईड नसला तरी चालत होतं. पण ज्यावेळी पाऊस वाढेल आणि धबधब्यातलं पाणीसुद्धा वाढेल त्यावेळी मात्र या जंगलातून वाट हरवणं अगदी सोपं होऊन जातं. त्यामुळं पाऊस असेल आणि धबधब्यात पाणी जास्त असेल तर गाईड घेतलेला कधीही चांगला. तो आहे वजराई धबधबा. वन विभागाने लावलेल्या जाळीपर्यंत आम्ही पोहोचलो. विचार करत होतो पुढं जायचं की नाही, पण इतक्यात आमच्या समोर एक ट्रेकर्सचा ग्रुप धबधबा पाहण्यासाठी पुढं निघाला आणि मग आम्ही सुद्धा ठरवलं की काळजी घेत घेत सावकाशपणे आपण सुद्धा धबधबा बघायला जायचं. अर्थातच पाणी कमी होतं त्यामुळं. हे हे म्हणून सांगतो व्यायाम करा, जिमला जावा. इथं तुला येऊन दाखव. अरे काय लागा हे तर काय येण्यासारखं आहे. कापायला लागले. चाललं मग. टाकी पलीकडे आला 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 आला. नात करते का? नाद करते का आजच्या गावात? नाद करते काय? एकदम डेंजर वाट आहे मित्रांनो. डेंजर नाही आहे, चांगली वाट आहे. अरे कहना क्या चाहते हो. या या. कायला माघारी यायला येईल नाहीत ना? माघारी यायला येईल ना? ट्रेक जसा जसा पुढं जात होता तसं तशी वाट बिकट होत होती आणि या वाटेवरून पाय घसरला तर थेट 1700 फूट खोल दरीमध्ये. त्यामुळं चालताना जीवाचा थरकाप उडत होता. वाटेत येणारी दगडधुंडे, छोटे मोठे धबधबे पार करत आम्ही निघालो होतो वजराईच्या दिशेनं. आमच्यासोबत असलेली ट्रेकर्स मुलं पुढं गेल्यामुळं आम्ही वाट चुकलो आणि दुसऱ्या वाटेने वजराईच्या दिशेनं निघालो. अशात आम्हाला वजराईवरून परत येणारी मुलं भेटली. त्यांनी आम्हाला योग्य तो रस्ता दाखवला आणि मग आम्ही त्या वरच्या रस्त्यानं पुन्हा एकदा वजराईच्या दिशेनं प्रस्थान केलं. खाली उतरायला हा रोड आहे का? कोण आहे का रे तिकडे का नाही कोण आहेत?
मी तेच विचारलं आधी आधी मला चुकीचं म्हणते. माझा काय संबंध ह्यातनं पण पाणी येत असणार आहे. हो मग तीच पाणी पडतं ना खाली बा. किती वेळ लेवल जाणार रात्री टॉपला? ओके 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 चला चला. इकडे पाय असणार येताना मी तर असं बसूनच येणार. म्हणून म्हणतो पटपट जाऊन पटपट येऊ माघारी. हो चढायला काहीच वाटत नाही. मित्रांनो चढायला काय वाटत नाही. जरा सेफ्टी घेतली तर आपण जाऊ शकतो वरपर्यंत. जरा माघारी येताना थोडंसं अवघड आहे आशुतोष असं म्हणतोय, कारण ते त्यासाठी अवघड आहे. नॉट फॉर मी, नॉट फॉर 3 of us, ओनली फॉर गणेश भाऊंचा बड्डे. कायम लक्षात राहणार आहे, कायम. पाण्याचा आवाज कमी झाला आता. यही तो संकेत है बेबा. चल निमोळती वाट आहे. मला वाटतं नको जायला. का मारलं डेंजरला काही सही चल नको. दमलेला आहे. नाही दमाचा विषय नाही, रिस्क आहे. अरे विचार माघारी जायचं का? जायचं मागे. इथून पुढची वाट इतकी अरुंद आणि घसरडी होती की पुढं जायचा विचार केला तरी अंगावरती काटा येत होता. म्हणून आम्ही सर्वानुमते वजराई धबधब्यापासून माघारी येण्याचं ठरवलं. अरे थांब की बाबा, तू थांब, थांब. कसं जाते? थांबे थांबा. जुन्या गोष्टी त्यांना म्हणतात. अरे सोड हात, हात सोड का न्या. हाय की मी तर तुला कॅच करायचं. सगळ्याला घेऊन जाय खाली. नाही का नाही घसरत नाही. ओली माती आहे, सुकी माती असली घसरत बा. अरे तुला काकाला घेऊ का? भरव कपडे. कपडे तुझे भरण्याचे मतलब मी खाली जीव अरे गण्या, माझ्यासारखी पुढची आली. नाही बाबा. गण्या, काम नाही तुझं आणि म्हणून मी दांडा चढतोय. जरंडा चढतोच की. बघितली माझ्या जरंड्याला कशी लागली. जरंड्याला कशी वाट लागली माहिती तुझी. कुठं आहे कुठं आहे? घे पकड की. काय म्हणता का नाही, खाली कॉन्फिडन्स लिहायला काय वाटत नाही. तो किती टप्पा असेल रे? तिसरा टप्पा असेल नाही का नाही? शो की हे पास तर टप्पाच नाही हो. वजराईत टप्पा आहे बा. नाही नाही नाही. हा नाही तिकडे आहे, तिकडे. सॉरी मी विसरलो. वल्ला हा दीदी. वल्ला चड्डी वल्ला झाला खाली नाही. फोटो काढू. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे वजराई धबधब्याला. पाणी खूपच कमी होतं त्यामुळे आम्ही वरच्या टप्प्याला गेलो नाही. हा दुसऱ्या टप्प्याला येऊन थांबलेलो आहे. आम्ही खूप भिजलो आम्ही घामाने. ट्रेकिंग करायला खूप मस्त आहे. खूप म्हणजे खूप मस्त आहे. खूप आवडेल तुम्हाला. खूपच आवडेल. कुठेही न धरता आम्ही आलेलो आहे. लेकिन एक सेकंड, गण्या, काम नाही तुझं आणि म्हणून मी दांडा चढतोय. झाडाला वगैरे काही न धरता टेकून टेकून. आम्ही धबधब्याकडे जाण्याचा विचार बंद केला होता. अशात आम्हाला हे काका भेटले, ज्यांनी आमचं मनोधैर्य वाढवलं आणि आम्हाला धबधबा पाहण्यासाठी मोटिवेट केलं. मग काय, मग आमची स्वारी निघाली वजराई धबधब्याच्या दिशेनं.
भिजलेला आहे पूर्ण. पूर्णपणे भिजलेला आहे. वरनं जाऊन पण वरती कॅमेरा घेतला नव्हता आम्ही, कारण गाड्या कॅमेरा घेऊन पुढे आलो. पुढं आलता त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. आम्ही रिटर्नच्या ट्रेकला निघालो आता. काठी किती आणि आता आम्ही परत आलेलो आहे जिथून आम्ही आत गेलो होतो. तिथून खरं जायला परमिशन नाही आहे, पण आम्ही गेलो होतो. तिथं लिहिलं आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर जाऊ शकता. तर तुम्ही घावला वन विभागाला तर तुम्हाला 2000 रुपये दंड आहे. आणि असा हा धबधबा वजराई. वी आर हेडिंग टुवर्ड्स कुठे लिडिंग वी आर हेडिंग टुवर्ड्स बेस पॉईंट. बेस पॉईंट नाही जो लोक राहू दे, वरचा मला पॉईंट. पाणी पिचे. चला कुठं गणूला प्यायचंय पाणी. कारण मी म्हणतोय गाणी. वा, वरराईला वा. येणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी सूचना, आजूबाजू होणार. प्लीज येताना पाणी घेऊन या. भयंकर तहान लागते. नाही, मला नाही वाटत पाण्याची गरज आहे. एवढा काय असा मोठा ट्रेक नाही आहे हा, नॉर्मल ट्रेक आहे. फक्त ते कसं जरा थोडंफार जिमला जाणं महत्त्वाचं आहे. नाहीतर आहे तुमचं असंच काम. पण बाकी मात्र भावांनो, माहिती आहे तुमचा भाऊ फिट आहे. भावांना आणि सगळ्यांना किती पण अनफिट असू द्या, तुमच्यासाठी तिथपर्यंत जाऊन आले. 1 लाईक करा. कोई तरीका है भीख मांगने का? तर म्हणजे अशा पद्धतीने आपण आता खाली आलेलो आहे. खाली म्हणजे वर आलेलो आहे. खालून वर आलेलो आहे आणि आपण गाडीत बसतोय. गाडी घेतलेली आता मजा येणार आहे गाडी मजा येणारी गाडी चालवताना. फुल्ली ॲडव्हेंचरस आता आपली बॅक जर्नी होणार आहे. राईड होणार आहे. वार गार आहे, पाऊस पडत आहे. बारीक आहे, जिरजिर आहे. वरती धुकं बघा मंडळी, तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, कारण कॅमेरा जरा दिसत नाही. आपण सिनेमॅटिक शॉट टाकूया ना ते घेतलेले. वरती धुकं.